चा कळस, सिद्धेश्वराचाही कळस आहे, माऊलींचाही कळस आहे. आणि त्या विशाल आकाशाच्या पार्श्वभूमीवरती सद्गदित अंतकरणाने कळस सुद्धा तर सध्या डोलू लागतो. जशी पालखी डोलू पालखीचं लागते प्रस्थान झालेलं आहे. तसा कळसही त्या ठिकाणी हलू लागतो. त्या कळसाचं डोलणं हे माऊलींच्या भेटीने, माऊलींच्या नामघोषाने सद्गदित होणं आहे. अत्यंत सुशोभित अशी छत्र चामर घेऊन माऊली आपल्या लाडक्या भक्तांच्या खांद्यावरती विराजमान होऊन प्रदक्षिणासाठी आता ब्रह्मचित्कला मुक्ताईच्या त्या मूर्तीच्या जवळ आलेले आहेत. ज्या ब्रह्मचित्कला मुक्ताईने ज्ञानोबरायांना ताटी उघडायला लावली, माऊलींचं सर्व वाङ्मय ज्या मुक्ताईंच्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा या 11 अभंगाच्या द्वारे माऊलींना त्या बंद ताटीतून ज्या मुक्ताईनं बाहेर काढलं, त्याच मुक्ताईच्या जवळ पालखी आलेली आहे. जगातले, विश्वातले सर्वात आदर्श बंधू आणि भगिनी म्हणजे ब्रह्मचित्कला, आदिशक्ती मुक्ताई आणि ज्ञानोबराय. आणि